अतिथीगणांचे या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य श्रीमान लक्ष्मणजी मेहर साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. बॅकफुटला गेलेत, कमालीचा फटका इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलाय. बॉल चाललाय डीप पॉइंट रिजन मध्ये, बॉल जाईल सीमारेषे पार, चौकार. जी मेहर साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होणार आहे. सन्मान्य श्रीमान लक्ष्मणजी मेहर साहेब, आपण या मंचावरती आपला देखील विशेष सन्मान इथे संपन्न केला जातोय. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. शंकर पाटील कमालीची बॅटिंग करतायत. रातो के कातील शंकर पाटील. सुरुवात तर दमदार केली. पुढचा बॉल ऑन साइडला फोल केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आलेत आणि तिथे अकोड बाउन्स देखील पाहायला मिळाला, कारण बॉलच्या दिशेने आले. चार्जअप केलं तो बॉलच्या दिशेने. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एका बाजूने मामनोली संघ, त्यांच्या विरोधामध्ये ओम कोंडेश्वर भोज असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतील बॅटिंगसाठी. प्रथमेश ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. इथे पॉइंट रिजन मध्ये संधी होती. बॉल कॅरी झालाय का नाही हा प्रश्न महत्वाचा आहे, परंतु आता झेल ड्रॉप झालाय आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. साच बाच ताच. 3 धावा इथे मात्र पूर्ण होतील. 3 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 विदाऊट लॉस. खूप चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते ओम कोंडेश्वर भोज संघाची. 5 षटकांचा सामना आहे. 13 धावेंपर्यंत हा प्रवास आतापर्यंत झालेला पाहायला मिळालाय. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळाली. वेल बिगन इट्स हाफ डन असं आपण क्रिकेटच्या खेळामध्ये मानतो आणि ती सुरुवात इथे मात्र मिळालेली पाहायला मिळाली आहे. 13 धावा धावफलकावरती. 13 पुढचा बॉल समोर खेळतायत. लॉंग ऑफ मिड ऑफ क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. लॉंगांमध्ये खेळाडू बॉलच्या दिशेने येत आहेत. 1 धाव प्राप्त होईल. सन्माननीय जयवंतदादा घावट यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकारांसाठी ओम कोंडेश्वर भोज संघासाठी कुठल्याही फलंदाजाला या ठिकाणी 1000 रुपयाचं बक्षीस असेल. संधी असेल लगातारचे 3 षटकार लगवायचेत आणि 1000 रुपयाचे बक्षीस जिंकण्याची संधी इथे मात्र असणार आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण थोडं स्पीडअप करायचंय. 5 मिनिटांमध्ये पहिलं 1 षटक पूर्ण झालेलं आहे. आपण थोडीशी घाई करणं अनिवार्य. जर अतिरिक्त वेळ इथे लागला तर एक खेळाडू अंतिम षटकामध्ये आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त घ्यावा लागू शकतो आणि ती पेनल्टी असणार आहे. तर थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. चला सन्मान्य किरणजी पवार साहेब यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकार आणि 3 बॉल 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. जयवंतजी घावट साहेब यांच्या माध्यमातून देखील लगातारच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं बक्षीस, 5000 रुपयाचं बक्षीस असेल. क्या बात आहे. बक्षाची रक्कम मात्र वाढत चालली आहे आणि ही वधारणं देखील गरजेचं आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 षटक क्रमांक 2 ला सुरुवात होती. विशाल गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये धावाल्या 14 धावा. दमदार सुरुवात मात्र पाहायला मिळाली. बॅटिंग करणारी टीम ओम कोंडेश्वर भोज. बॅटिंग साठी पुन्हा एकदा शंकर पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल खरं तर ऑफ्टमच्या खूप जास्ती बाहेर अँगलनं बॉल ऑफ्टमच्या बाहेर गेला. वाईड बॉलची घोषणा पंचानं केली आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 गोलंदाजी ट्रॅक वरती विशाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल वाईड आलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 विदाऊट लॉस. खूप चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती विशाल पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा अँगलनं बॉल ऑफ्टमच्या बाहेर पेच झाला. आणखी जास्त बाहेर गेलाय. पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेने वळलेत. कळवलं हा देखील वाईट बॉल आहे. क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पंचाने लगावलाय आणि 2 वेळा लगातार दंडित केले गोलंदाजाला.
मी म्हणेल लेंथ योग्य, परंतु लाईन शोधावी लागेल. सध्याच्या घडीला लाईन थोडीशी भटकलेली पाहायला मिळते गोलंदाजाची, आणि क्रिकेटमध्ये लाईनला महत्त्व आहे. ॲज अ बॉलर म्हणून तुमची लाईन करेक्ट असणं गरजेचं आहे, नियंत्रण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. वेग किती हे फार महत्त्वाचं नाही आहे, परंतु नियंत्रण महत्त्वाचं आहे. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय शंकर पाटील. यांच्याकडे सरळ बॅटने खेळण्याची क्षमता आहे, परंतु यावेळेस जरूर प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. खडे खडे खेळायचं होतं, फुटवर्क नव्हतं, आणि देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. इट्स डॉट डिलिव्हरी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय आदित्य पांडुरंग सोनावणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सन्मान्य श्रीमान रोशनजी जाधव साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सेकंड अटेम्प्ट लागलाय, परंतु व्हॉट अ कॅच दॅट इज, ब्युटिफुली टेकन इन द एंड. हवेत झेपावत असताना हा झेल पूर्ण केलाय, आणि महत्वाची विकेट इथे संपादित केली जाते. फलंदाज बाद. मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते, कारण एकच आहे. सन्माननीय अमोलजी रमेश सोनावणे साहेब उद्योजक यांची ही स्पर्धा आहे, आणि फ्रेंडशिप मित्रमंडळाचं सहकार्य या स्पर्धेला भगवा चषक 2026 या स्पर्धेसाठी मात्र अतोनात मेहनत संपूर्ण आयोजकांनी घेतली आहे. आणि खरं तर मंचावरती मान्यवरांची मांदियाळी सातत्याने पाहायला मिळते. याचा अर्थ असा आहे की हा मंच श्रीमंत आहे. मैदानावरती मामनोली संघ खेळतो, आणि त्या संघासाठी काही कॅश प्राईज तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कल्याण ग्रामीणचे आमचे उद्योजक आणि समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे, कुंदी गावचे आमचे समाजसेवक भूषणदादा रोहणे, क्रिकेटच्या मातीतील एक नामांकित खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, त्यांच्याकडून टीम मामनोलीसाठी सलग 3 बॉल 3 विकेट जर आले तर 1111 रुपयाचा कॅश प्राईज देऊन त्याचा सन्मान करण्यात येईल. टीम मामनोली संघासाठी भूषणदादा रोहणे यांच्या माध्यमातून सलग 3 बॉल 3 विकेट जर घेतले तर 1111. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय आशिषजी गायकवाड साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालं, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सोळा धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केले. यावेळेस बॅकलिफ्ट खाली आलेले हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह करतायत. एका धावेचा तिथे प्रयत्न होता, परंतु 2 धावा इथे प्राप्त होतील. तुम्ही जर क्रिकेटच्या खेळामध्ये गाफील राहिलात तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवी होतो. एका धावेचे रूपांतर 2 धाव्यांमध्ये झालंय, आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 लॉस ऑफ द 1 विकेट. 18 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शंकर पाटील, खूप महत्वाची विकेट या ठिकाणी आली आहे. विशाल भारती आणि प्रथमेश ही जोडी मैदानावरती आहेत. ओम कोंडेश्वर भोज संघ मैदानावरती खेळतोय, आणि त्यांच्या विरोधामध्ये मामनोली संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. हॅलो माईक चेक. हॅलो. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल कमालीचा बॉल आहे. यावेळेस मात्र अपकटर स्वरूपाचा हा बॉल होता. डावखुऱ्याच्या बॅटरसाठी हा बॉल डॉट आलाय. अठरा धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. बॅटिंगसाठी देखील आपण पाहतोय विशाल भारती सज्ज होत आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला विकेटवरती पाहायला मिळेल. पुढचा बॉल राईट अराउंड द विकेट. यावेळेस देखील बॉलला कट केलंय. कट करण्याची क्षमता आहे विशाल यांच्याकडे. एक विशाल दुसऱ्या विशालवरती भारी पडलाय. शेक्सपियरने म्हटलंय ना, नावामध्ये काय असतं. कमालीची गोलंदाजी विशाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. डावखुऱ्या फलंदाजासाठी शरीरापासून दूर जाणारे बॉल. अतिशय जबरदस्त कटर गोलंदाजी पाहायला मिळाली. पाठीमागचे 2 बॉल मात्र शोधत राहिलेत. सुरुवातीला 2 बॉल वाईड आले, परंतु आता मात्र विशाल देखील लयीत गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. लय खूप महत्वाची आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. मोमेंटम इज इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. ऑन साइडला पिकअप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत, आणि इथे खराब जजमेंट पाहायला मिळालंय. बॉल जरूर आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर नाही गेलाय, परंतु 1 धाव इथे प्राप्त होईल, आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. इझी कॅच फॉर द फिल्डर. ट्रॅप तिथे झालाय. 19 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 1 बाद 19. कदाचित 2 बाद असायला पाहिजे होतं, परंतु आता 1 बाद 19 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय.
चला स्पीडअप करायचे मामनोली टीम, अतिरिक्त वेळ घेऊ नका, विनंती आहे. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. प्रवीणजी विषय आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. बऱ्याच वेळा पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतो, परंतु आज आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी मैदानावरती ते उतरलेले पाहायला मिळत आहेत. ग्रामीण क्रिकेट हे गावाच्या नावासाठी आणि गावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट आहे आणि त्या माध्यमातून मात्र या स्पर्धेमध्ये ग्रामीणचे अनेक तगडे संघ आज देखील मैदानावरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामीण क्रिकेट खरं तर हा क्रिकेटचा आत्मा आहे. अनेक चांगले खेळाडू मात्र या ग्रामीण क्रिकेटनं खुल्या गटातील क्रिकेटला दिलेले आपण पाहिलेत. प्रवीणजी विषय गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 साठी 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि बॅटिंगसाठी पुन्हा एकदा विशाल भारती सज्ज होतील. पाठीमागच्या षटकामध्ये खूप कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. विशाल विरुद्ध विशाल असं बॅटल मैदानावरती रंगताना पाहायला मिळालंय. परंतु आता षटक क्रमांक 3 साठी प्रवीण विषय, ज्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे, ते गोलंदाज आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म राऊंड द विकेट. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. वेल जज कॅच. प्रवीण विषय अनुभव कामाला आलाय. पहिल्याच बॉलवरती विशाल भारती यांची विकेट. फलंदाज बाद. योगेश पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती योगेश पाटील मैदानावरती दाखल झालेत. सुरुवातीला आक्रमक सुरुवात केली होती शंकर पाटील यांनी. 2 लगातार चौकार लगावले होते, परंतु आता योगेश पाटील मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 4 वरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय जयवंतजी अवचार साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सर. सन्माननीय श्रीमान जयवंतजी अवचार साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन होते. मनपूर्वक हार्दिक स्वागत. भगवा चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. भगवा चषक 2026 आणि अतिशय नेत्रदीपक आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अमोलजी रमेश सोनावणे साहेब, युवा यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे आणि खरं तर त्यांचं दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व अतिशय दमदार आहे असं असणारं व्यक्तिमत्व सन्माननीय अमोल रमेश सोनावणे साहेब, युवा यशस्वी उद्योजक, युथ आयकॉन किंवा युथ आयडॉल तुम्ही त्यांना म्हणा, परंतु त्यांच्या माध्यमातून खूप महत्त्वाचं आयोजन इथे पाहायला मिळतंय. भगवा चषक 2026 आणि त्यासोबत आपण पाहतोय संपूर्ण फ्रेंडशिप मित्रमंडळ, त्यांचं देखील कौतुक आहे. अतिशय बहारदार आयोजन. चला प्रवीणजी विषय सर खूप वेळ झालाय, थोडीशी घाई करा. नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. योगेश पाटील प्रवीण विषय गोलंदाजी ट्रॅकवरती. कमालीचा बॉल पडल्यानंतर मात्र लेग कटर स्वरूपाचा हा बॉल बाहेरच्या दिशेने कट होतोय. प्रवीणजी विषय अनुभव आहे त्यांच्याकडे आणि अनुभव पूर्णपणे पणाला लावतायत मैदानावरती. पहा, एखाद्या कॉलेजमध्ये शिकल्यानंतर तुम्हाला डिग्री प्राप्त होते, परंतु तुम्ही ज्यावेळेस जॉबसाठी जाता दीपकजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. साईनाथजी मेहर आणि नितेशजी म्हात्रे या तीनही त्रिमूर्तीचं मंचावरती आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणखी एक बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. मी उल्लेख केला की पहा, तुम्हाला एखादं कॉलेज डिग्री देऊ शकतं, परंतु अनुभव देऊ शकत नाहीये. अनुभव खूप महत्वाची गोष्ट आहे, परंतु यावेळेस लोअर फुलटॉस बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. वेल जज कॅच. आणखीन एक सफलता. स्लोवर फुलटॉस होता आणि इथे मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न केलाय. योगेश पाटील देखील माघारी परततील. आणखी एक धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम ओम कोंडेश्वर भोज संघाला फलंदाज बाद.
म्हणाला लावलाय प्रवीण विषयांनी. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. 4 बॉलमध्ये 2 विकेट प्रवीण विषयांनी आपल्या नावावरती केल्यात. नवीन बॅटर विकी मैदानावरती दाखल होत आहेत. शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. हलकीशी अपील, छोटीशी इन्क्वायरी, परंतु पंच आहेत त्यांना माहिती आहे बॉल कुठे नक्की इम्पॅक्ट होता. हा बॉल डॉट आहे. प्रवीणजी विषय 5 बॉल लगातार डॉट टाकले. त्या स्पर्धेमधील निर्धाव षटक टाकण्याच्या उंबरठ्यावरती आहेत. एकदा गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमालीची गोलंदाजी. प्रवीण विषय अनुभवी खेळाडू आहेत, ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत आणि आज मैदानावरती कमालीची गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल देखील फुलटॉस होता. यावेळेस देखील हवेमध्ये आणि यावेळेस आपण पाहतोय 3 विकेट मेडन ओव्हर. प्रवीण विषय कमालीची गोलंदाजी. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आणखी एक धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम ओम कोंडेश्वर बोस टीमला फलंदाज बाद. मंचावरती आपण पाहतोय सन्माननीय दीपकजी भोईर साहेब उपस्थित आहेत. अध्यक्ष जिजाऊ शैक्षणिक संस्था बदलापूर शहर आणि ते उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 21 धावा धावपलकावरती आहेत. नवाज गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. क्षेत्ररक्षक आहेत काऊ फेजला. त्यांच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी. आणखीन एक सफलता. फलंदाज बाद विकेट. वरती सन्मान्य श्रीमान साईनाथजी मेहर साहेब, आशिषजी गायकवाड साहेब, आदित्यजी सोनावणे साहेब, रोशनजी जाधव साहेब, प्रदीपजी गायकवाड साहेब, हे सर्व युवा उद्योजक आहेत. हे सर्व मान्यवर मंडळी आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यासोबत सन्मान्य श्रीमान दीपकजी भोईर साहेब, अध्यक्ष जिजाऊ शैक्षणिक संस्था बदलापूर शहर, या सर्व मान्यवरांच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज यश मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 7 वरती. थोड्याशा अडचणीमध्ये ओम कोंडेश्वर भोज टीम. अडचणीमधून मात्र सावरावं लागेल स्वतःला, कारण धावपलकावरती धावा आहेत केवळ 21 आणि फलंदाज बाद झालेत 5 बाद 21 धावा धावपलकावरती आहेत. श्री आणि यश ही जोडी मैदानावरती आहे. यावेळेस देखील बॅटचं एज लागले. फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल निघालाय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. यावेळेस नशिबाची साथ बॅटरला मिळते आणि बॉल जाईल सीमा रेषे पार. चौकार, धावांची कोणी फोडणारा हा 4. धावा धावपलकावरती आहे. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील शरीरावरती आदळलाय बॉल आणि इथे देखील हा बॉल देखील डॉट असणार आहे.
खरं तर अनेक वैशिष्ट्याने नटलेली स्पर्धा आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य मात्र खूप तुम्हाला पाहायला मिळतील. अतिशय सुसज्ज मैदान या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि त्यासाठी मात्र कौतुक केलं पाहिजे संपूर्ण फ्रेंडशिप मित्रमंडळ एरंजाळ मोहोपाडा यांचं. कारण हे मैदान त्यांनी बनवलं आणि सुसज्ज केलं या स्पर्धेसाठी. अतिशय देखणं मैदान, अतिशय मेहनत घेऊन हे मैदान त्यांनी उभं केलं आहे. त्यासाठी संपूर्ण या ठिकाणी फ्रेंडशिप मित्रमंडळाचं कौतुक आहे. पुढचा बॉल ज्यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून बॉल उडवलाय ओटीटी आणि बॉल मात्र खूप वेगाने निघालाय. मोठीचे क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठीमागे, परंतु कमालीचा फटका आहे. क्रिकेटचा क्लास या फटक्यामध्ये. बॉल जाईल सीमारेषे पार, चौकार. धावा धावपलकावरती. यश मात्र डावाला फिनिशिंग टच देतात. महत्वपूर्ण कामगिरी ते करतायत. सन्माननीय योगेशजी अनंता मेहर साहेबांचं देखील आगमन इथे झालेलं आहे. साहेबांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपल्या देखील स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धावपलकावरती आहेत. 29 लॉस ऑफ दी 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावपलकावरती आहेत. यश यांनी कमालीची बॅटिंग केली आहे. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. यश आणि श्रीपत ही जोडी मैदानावरती आहे. स्विच करण्याचा प्रयत्न आहे. बिहाइंड द विकेट बॉल चाललाय. खराब क्षेत्ररक्षण लॉंग स्टॉप रिजनला. मामनोली संघ इथे चूक करतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषे पार. 22चा चौकार. विनंती आहे आपण तपासायचे. बॉल डीप झालाय. फेर डिलिव्हरी. हा चौकार असेल 22चा. प्रवीण विषय आतापर्यंत रन खर्च केली नाही. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. ज्यावेळेस देखील डाऊन दिले. हा बॉल पाठीमागची ओव्हर मेडन होती, परंतु या षटकामध्ये लय सापडली नाही. प्रवीण विषय यांच्याकडून चूक होती. वाईड बॉल आहे आणि 3 धावा वाईडच्या माध्यमातून प्राप्त होतील. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य निसार भाई शेख भाईजान यांचं देखील आगमन झालंय. महाराष्ट्र पोलीस आहेत आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. या स्पर्धेमध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. पॉइंट रिजन मध्ये बॉल चाललाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेस देखील प्रयत्न मैदानावरती आहे. एकच धाव तिथे उपलब्ध आहे. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 37 37 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाणता राजा बदलापूर गाव संघाचे संघनायक आपल्या विनंती आहे आपण देखील टॉससाठी उपस्थित राहायचंय. पुढील सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाणता राजा बदलापूर गाव संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आपल्या विनंती आहे. 37 यावेळेस देखील डाऊन दिले खेळण्याचा प्रयत्न आहे. एका धावेचा प्रयत्न झालाय आणि धावबाची संधी तिथे होती, परंतु फेकी थोडीशी खराब आली आहे. पुन्हा एकदा 2 धावा इथे मात्र प्राप्त होतील आणि खराब क्षेत्ररक्षणाचा फटका मात्र पुन्हा एकदा बसेल. अंपायर्स बॅट. अंपायर्स बॅट. वाईड साठी रिव्ह्यू असणार आहे. अंपायर रिव्ह्यू फॉर वाईड बॉल.
बॅटिंग टीम रिव्ह्यू फॉर वाईड बॉल. ओके. फेड डिलिव्हरी. चला सामना सुरू करायचा विनंती आहे. रिव्ह्यू नसणार आहे, रिव्ह्यू संपलेला आहे बॅटिंग टीमचा. चला पंच थोडं लक्ष द्या विनंती आहे. 39 धावा धावपलकावरती आहेत. ज्यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल होता, एका धावेचा प्रयत्न झालाय आणि एक धाव इथे प्राप्त होईल. लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धावेने धावपलक पुढे जाईल. 40 धावा धावपलकावरती आहेत. अंतिम षटकामध्ये मात्र चुका होताना पाहायला मिळाल्यात. प्रवीणजी विषय यांच्याकडून देखील वाईट बॉल, क्षेत्ररक्षणामध्ये चुका आणि हे धावफलक मात्र या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. पहिल्या डावामध्ये ज्या धावा बनतायत ना, त्या चेस करताना तुम्हाला डेफिनेटली बनवाव्या लागतात. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. खूप चांगली गोलंदाजी सुरुवातीला पाहायला मिळाली मामनोली संघाच्या वतीनं, परंतु त्यानंतर थोड्याशा चुका झाल्या आणि पुन्हा एकदा 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 42 लॉस ऑफ दी 5 विकेट. चांगली बॅटिंग. खरं तर कौतुक केलं पाहिजे श्रीपाद आणि यश रुईचं. चांगली बॅटिंग दोघांनी केली आपल्या संघासाठी. यावेळेस देखील बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा थ्रो केलाय. खराब थ्रो पैकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि बाईकच्या माध्यमातून आणखी एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 43 धावा धावपलकावरती आहेत. 44 धाव्यांचं लक्ष आहे. 44 इज द टार्गेट. 44 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे. जांताराच्या बदलापूर गाव संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे विनंती. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. जर दुसऱ्या डावाचा पहिला बॉल पडला तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल, याची देखील नोंद आपण करून घ्यायची. चला आपण मंचावरती काही सन्मान संपन्न करणार आहोत. सन्माननीय दीपकजी भोईर साहेबांचा विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. अध्यक्ष जिजाऊ शैक्षणिक संस्था बदलापूर शहर आणि साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. या स्पर्धेचे प्रणेते, निर्माते सन्माननीय अमोलदादा सोनावणे यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. आणि सोबतीला सन्माननीय राजूदा मेहर देखील आहेत. या दोघांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. अध्यक्ष जिजाऊ शैक्षणिक संस्था बदलापूर शहर आणि साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस संपन्न केला जातोय. छापा असा कॉल आहे आणि छापा ॲज इट इज आलाय आणि या ठिकाणी भाईजान कुलगाव संघाने टॉस जिंकलाय. टॉस कधी ते हारत नाहीत. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बोथ द टीम ऑल दी बेस्ट. भाईजान कुलगाव संघाने टॉस जिंकला आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. आपलं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे भाईजान. खरं तर आपण काही सन्मानांकडे जातोय. या ठिकाणी मुख्य मंचावरती
काही सन्मान आपण संपन्न करणार आहोत. सन्मान्य श्रीमान रोशनजी जाधव साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न केला जातोय. उद्योजक सन्माननीय श्रीमान रोशनजी जाधव साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. या आपण रोशनजी जाधव साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान्य श्रीमान रोशनजी जाधव साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. रोशनजी जाधव साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर सन्मान्य श्रीमान प्रदीपजी गायकवाड साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न केला जाईल. सन्मान्य श्रीमान प्रदीपजी गायकवाड साहेब आपण देखील आपला देखील विशेष सन्मान इथे संपन्न केला जातोय. या प्रदीपची आपल्याला विनंती आहे, उद्योजक आहेत जयवंतजी मेहर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सर. त्यांचं देखील आगमन मंचावरती झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य प्रदीपजी गायकवाड साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतो. चला सामना सुरू करा विनंती आहे. तदनंतर सन्मान्य मॅच चालू करा पंच. आदित्य सोनावणे साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न केला जाईल. सन्माननीय आदित्यजी सोनावणे साहेब आपण देखील या आपला देखील विशेष सन्मान केला जातोय. युवा यशस्वी उद्योजक आहेत सन्माननीय आदित्यजी सोनावणे साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न केला करतोय. खरं तर युथ आयकॉन आणि युथ आयडॉल म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्मान्य श्रीमान आदित्यजी सोनावणे साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. सन्मान्य श्रीमान आदित्यजी सोनावणे साहेबांचा विशेष सन्मान मंचावरती संपन्न होत आहे. तदनंतर उद्योजक आशिषजी गायकवाड साहेब यांचा देखील सन्मान मुख्य मंचावरती संपन्न केला जातोय. या आशिषजी आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. सन्मान्य श्रीमान आशिषजी गायकवाड साहेब. तदनंतर सन्मान्य लक्ष्मणजी मेहर अप्पा यांचा देखील विशेष सन्मान मुख्य मंचावरती संपन्न केला जाईल. सन्मान्य लक्ष्मणजी मेहर त्यांचा देखील सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होणार आहे. तत्पूर्वी आपण सन्मानित करतोय आशिषजी गायकवाड साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. युवा उद्योजक आशिषजी गायकवाड साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर लक्ष्मणजी मेहर साहेब अप्पा त्यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. खरं तर ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक देखील आहेत. सन्मान्य लक्ष्मणजी मेहर अप्पा यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान लक्ष्मणजी मेहर साहेब अप्पा यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. तदनंतर सन्मान्य साईनाथजी मेहर साहेब यांचा देखील विशेष सन्मान मुख्य मंचावरती संपन्न केला जाईल. सन्मान्य श्रीमान साईनाथजी मेहर साहेब आपण देखील या आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. अतिथी देवो भव ही भारताची धरा आणि तुमचे सन्मान करून आम्ही पाळतो परंपरा. सर्व मान्यवरांचे विशेष सन्मान इथे संपन्न होत आहेत. सन्माननीय साईनाथजी मेहर साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. युवा यशस्वी उद्योजक साईनाथजी मेहर साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सन्माननीय राजूदा मेहर आणि अमोलजी सोनावणे साहेब या स्पर्धेचे निर्माते प्रणेते आणि त्यांच्या शुभ हस्ते हा देखील सन्मान संपन्न होतोय. सर्वांचे सन्मान सन्माननीय नितेशजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय श्रीमान नितेशजी म्हात्रे साहेब आपण देखील या आपला देखील सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. Now over to Combox. Thank you so much. थँक्यू सो मच. मॅच झाली आहे सुरुवात आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार.
टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 44 धावांचा आणि आता त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना अंडर बॉक्स स्टाईलनं फटका घेतला. ऑन साईडला मिड विकेटला बॉल जाईल. डीप मधून खेळाडू पोहोचतात. सिंगल एकपटी जातीय. कल्याण ग्रामीणचा संघ मैदानावरती खेळतोय. भूषणदादा रोहणे यांच्याकडून सलग 3 बॉल 3 चौकार आणि सलग 3 बॉल 3 षटकारासाठी 1111 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल टीम मामनोली संघासाठी. 24 बॉल 29 धाबाची गरज आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 15 धाबा इथे एकपट जातील. बॅटिंग करत असताना सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानावरती. रबीच्या साथीनं भूषण ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. योगेश पाटीलवरती आक्रमण आणि अखेर पहिल्या ओव्हरच्या अंती 15 धाबा येथे वसूल केल्या जातील. मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय पूर्णपणे गजबजलाय. नुकताच जयवंतजी बेहेर यांचं आगमन झाले. खरं तर देवांश शिलेपण या नावाने आपण पाहतोय. नेहमीच एरंदाड संघ जेव्हा जेव्हा खेळतो त्यावेळेस कॅश प्राइज लावले जातात देवांशच्या नावानं. त्यांचा खरं तर चिरंजीव देवांश जयवंत मेहर यांना तुम्ही पाहताय मुख्य व्यासपीठावर ते जोडले गेले. त्यांचे वेलकम. त्यासोबत आपण पाहतोय रफ्तार का सौदागर रफ्तार का राजा म्हणून ज्याची ओळख आहे दिनेश भालेराव अर्थात जेबी जीवन यांचं देखील आगमन झाले. त्यांचे वेलकम या स्पर्धेच्या वतीनं. किशोरदादा मेहर समीरदादा मेहर यांनाही तुम्ही पाहताय. त्यासोबत आमचे स्टफ विकी भालेराव हे देखील जोडले गेले. त्यांचे वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या साऱ्यांना एकत्रित करत असताना राजेशदादा मेहर जे एरंदाड टीमचे मेंटॉर आहेत त्यांचंही वेलकम आम्ही करतो या स्पर्धेच्या वतीनं. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा जरूर पाहायला मिळेल. भगवा चषक ही स्पर्धा मैदानावरती रंगतीय आणि भगवा चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय अमोलजी रमेश सोनावणे युवा उद्योगपती बदलापूरचे त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा. महेश जनार्दन मेहर एरंदाड यांना विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बागफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न विशाल भारती आले बॉलिंग लाईनवरती आणि अखेर पहिला बॉल तो डॉट बॉल ची समाप्ती होती आहे. 24 बॉलमध्ये 29 धाबा. इथून मात्र चेस करायचे टीम मामनोलीला. या मॅचमध्ये प्रवीणजी विषय जे नामांकित पंच आहेत कल्याण ग्रामीणचे त्यांचा घरचा संघ मात्रावरती खेळतोय. अप्रतिम बॉलिंग या मॅचमध्ये प्रवीण विषयने केली आहे. बेगीट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. गोंधळ हसलाय आणि अखेर फलंदाज रुसलाय. त्याला मैदान सोडावा लागेल. धक्का लागतोय. मोठा बॅटिंग करत असणारा टीम मामनोली संघाला. फलंदाज बाद. पहिला आणि आता मॅचमध्ये तुम्ही पाहताय 15 या आकड्यावरती पहिला धक्का लागतोय. ओम कोटेश्वर भोज हा संघ मात्रावरती खेळतोय आणि भोज म्हटलं की नो डाऊट आमचे राजूदादा गिरी यांच्याकडून सलग 2 विकेट जर आता आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता ओव्हर नंबर 2 मध्ये दाखल होतोय विशाल भारती. यासाठी राजूदादा गिरी यांच्याकडून आता सलग 2 विकेटसाठी 1000. डॉट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल खेचलाय. ऑन साइडला स्कोर लेगला बॉल जाईल सीमा रेषा पर षटकार. वेलकम विकासजी पावशे यांचं आगमन झालंय मॅन फ्रॉम काकडवाल. स्वागत आहे आपलं. नुकताच 4 व्हीलर कार सियारा खरं तर त्याचे तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आगमन झालंय. त्यांनाही आपण अभिनंदन करू या स्पर्धेच्या वतीनं. विकासजी पावशे आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
21 धावा धावफलकावरती पार मिळतील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना विशाल भारतीवरती आक्रमण तुम्हाला पार मिळेल आणि अखेर हा षटकार वसूल केलाय, त्यामुळे टीमची टोटल 21 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना विशाल भारतीला तुम्ही पाहताय त्याच्यावरती आक्रमण केले जरूर. गोपडी सारखी बॅट फिरवली, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, मिडॉनचा खेळाडू पुढे सरकतो, डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचेल, एक सिंगल धाव इथून देखील एक पिढी जाते आणि आता सिंगलच्या साथीने टीमची टोटल 22 चकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 44 धावाचं लक्ष पार करायचं आहे, त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना अर्धा पल्ला आता गाठलाय, त्यामुळे अजूनही 22 धावा इथून चेस करावा लागतील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 5 ओव्हरची मॅच. खरं तर पूर्वार्धामध्ये धावा कमी बनल्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या आणि अखेर फायटिंग टोटल 44 बनल्या होत्या आणि 44 धावाचा लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवात धमाकेदार आपल्याला पार मारली. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्यानंतर आपण पाहिलं खरं तर एक विकेट मारली जरूर, परंतु पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानावरती दाखल झाला ना, नवाज का बॅटिंग केली आहे बढतो यार. यॉर्कर वापर करण्यात आलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सोनू होते आणि सोनूने डायरेक्ट हिट केला जरूर, परंतु नेम चुकलाय, त्यामुळे विकीने हा बॉल अडवलाय आणि अखेर सिंगल भीतीय. टीमची टोटल सिंगलच्या साथीने पुढे सरकते. 23 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अंती टीमची टोटल 23 याकड्यावरती पार मिळेल. 18 बॉल आणि अजून 21 धावाची गरज या मॅचमध्ये. 18 बॉलमध्ये 21 धावाचे होतील की रोखल्या जातील हा प्रश्न देखील आपल्याला पार मिळेल, कारण एक ताकदवर संघ खेळतोय मैदानावरती ओम कोंडेश्वर भोज हा संघ तुम्हाला पार मिळेल. साई एकविरा चषक मानकेवरीची स्पर्धा आपण पाहिली असेल. खरं तर भाईजान निसारबाई शेख त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक होते आणि त्या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं टीम ओम कोंडेश्वर भोज संघानं आणि तोच संघ आज मैदानावरती त्यांचा संघर्ष तुम्हाला पार मिळेल या मॅचमध्ये. खरं तर भोज म्हटलं की नो डाऊट ग्रुप ग्रामपंचायत दहिबिरीचे उपसरपंच प्रमोदजी देशमुख यांचा घरचा संघ मैदानावरती खेळतोय, त्यांच्याकडून देखील ऑल द बेस्ट टीमसाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा योगेश पाटील दाखल होतोय. रात्री की यात्री म्हणून भोज टीमला ओळखलं जातं. प्रत्येक स्पर्धेमध्ये नाईट जिथे इथे खेळलेत तिथे क्वालिफाय झालेत, परंतु आज या मॅचमध्ये संघर्ष त्यांचा वाढलाय, कारण इथून 44 धावा खरं तर रोखायचे आहेत आणि याच अनुषंगाने तुम्ही पाहताय पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा जास्ती खर्च झाले आणि अखेर आता ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा योगेश दाखल होतोय. संघनायकानं विश्वास दाखवलाय. योगेशच्या खांद्यावरती शंकर पाटील ला तुम्ही पाहताय अप्रतिम खेळ नेहमीच त्यानं खेळलाय. किरण पवारच्या तालमीतला घडलेला खेळाडू तुम्ही पाहताय त्याच्या मागे शंकर पाटील. बॅटची कडा बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते. ओव्हर नंबर 3 मध्ये दाखल होतो योगेश पाटील. कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय आणि पहिला बॉलवरती डॉट त्याने चेंडू टाकलाय, त्यामुळे या मॅचमध्ये पुन्हा एकदा संघर्षच तुम्हाला पार मिळेल. बदलापुराचा एक नामांकित संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीण जयरमान मामडोली हा संघ तुम्हाला पार मिळेल. मैदानावरती खेळत असताना राऊंड द विकेट गोलंदाज दाखल होते पुन्हा एकदा योगेश. इथे देखील पुन्हा एकदा अजून एक डॉट बॉल, 1 बोर्ड डॉट बॉल या मॅचमध्ये पार मिळतोय. मी आधीच उल्लेख केला होता, खरं तर 15 धावा जरी खर्च केल्या ना योगेश पाटीलनं, परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा संघनायकाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला त्याची जरूर पार मिळेल. बरोबर यार. राऊंड द विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळलाय. लॉंगॉनला खेळाडू पोहोचतील डीप मध्ये. किशोर देशमुख पोहोचले, उत्तम फेक करतील. 2 धावा इथे देखील एकपट जातील. अविनाश मेहर हे देखील या मॅचचा अर्ध घेतात, त्यांचंही वेलकम या स्पर्धेच्या वतीनं. त्यासोबत आमचे प्रमोद भोईर आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर नंबर 3 योगेश राऊंड द विकेट तुम्हाला पार मिळतील या मॅचमध्ये दाखल होत आहेत. खरं तर प्रवीण विशे बावड्या या नावानं सुप्रसिद्ध असलेला खेळाडू त्यांचा संघ खेळतोय मामडोली. आणि खरं तर आपण 7 ते 8 वर्ष मागे गेलो ना, तर ज्यावेळेस थ्रो गोलंदाजी चालायची आणि ज्यावेळेस फेकीची गोलंदाजी आपण पाहिली असेल त्यावेळेस ही नावं मोठी आहेत. मग प्रवीण विशे असतील, त्यांच्या साथीनं समाधान नवले मॅन फ्रॉम मानकिवली, निलेश कालेकर पेट्रोल या नावाचा खेळाडू, रजनीकांत गायकवाड या खेळाडूंना आपण नेहमीच पाहिला. अप्रतिम खेळ त्यांचा आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये जरूर पाहायचो आणि अखेर आज देखील मी म्हणेन प्रवीण विशेचा खेळ तसंच तुम्हाला पार मिळतोय आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अप्रतिम खेळ बॉलिंग करत असताना त्यांचा पाहिलाय, परंतु बॅटिंगसाठी कधी येतील हा प्रश्न पडलाय. या मॅचमध्ये धावफलक टीमची टोटल 26 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. योगेश पाटीलला तुम्ही पाहताय कमबॅक त्याने केले या मॅचमध्ये.
आणि त्यासोबत खरं तर यानंतर म्हटलं की अरविंद डांगरे 26 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. कारण अरविंद डांगरे म्हटलं की नो डाऊट एक काळ त्याने देखील गाजवला एरंदाळ बहुपाडा टीमसाठी, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि खरं तर अमित डांगरे म्हटलं की मिस्टर मॅरेथॉन अरुण डांगरे 3 धावा इथे एक मिनिट जातील. धावफलक 29. टीमची टोटल 29 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना. आणि त्यासोबत खरं तर एक नावाचा उल्लेख व्हायला हवा. उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून राजेश मेहर यांची देखील ओळख आहे. कित्येक जेल त्यांनी डाईव्ह मारत असताना स्वीकारलेत आणि अखेर यंगस्टर खेळाडूंना संधी मिळावी म्हणून सध्याच्या घडीला ते देखील मेंटॉरच्या भूमिकेत आहेत. परंतु जेव्हा जेव्हा मोहपाडा एरंदाळची स्पर्धा होते त्यावेळेस वेळ काढून जास्तीत जास्त प्राधान्य या मुख्य व्यासपीठावरती त्यांनी दिले, त्यामुळे त्यांचे कौतुक व्हायला हवं. बरोबर तयार राऊंड द विकेट. फुलटॉस टर्न केला ऑन साईडला आडवा बाट घेतला. डीपती खेळाडू पोहोचतील भरपूर वेगानं बॉलवरती पोहोचले. उत्तम फेक करतील दरम्यान विकेट मिळते फलंदाज बाद. सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान अनिकेतजी गवाळे यांचं एक झालं वेलकम स्वागत आहे. श्री गणेश मोटार्स खरं तर बदलापूरकरांसाठी हक्काचं दुकान जर कुठे असेल बाईकसाठी तर ते नाव आहे अनिकेत गवाळे. मग मांजरली असेल बदलापूरमध्ये खरवई असेल या विभागामध्ये आपण पाहतोय अगदी कमी दरामध्ये मग स्वतःचा घाटा जरी झाला तरी चालेल, परंतु मित्रांसाठी नेहमीच उभा राहणारा व्यक्तिमत्व आहे अनिकेत गवाळे. आणि नेहमीच स्वस्त दरामध्ये त्यांच्याकडे बाईक स्कूटी तुम्हाला जरूर मिळतील ह्या शंकत नाही आहे. आणि खरं तर बदलापूरमध्ये जिथे ते स्पर्धा होते ना तिथे खरं तर ज्यावेळेस पालिकेवाल्यासाठी बाईकची गरज असते पहिलं नाव अनिकेत गवाळे यांचं घेतलं जातं, त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण आलात या स्पर्धेमध्ये आपण जोडलं गेलात आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान जयवंतजी अवचार साहेबांचं देखील आगमन होतं या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. राहुलजी मिश्रा जयवंतजी अवचार ही देखील मोठी नावं आहेत, कारण अमोलजी सोनावणे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच चांगलं कार्य करत असतात, त्यामुळे चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचं नाव नेहमी निघत असतं. हे चित्र आपण नेहमीच पाहिलं. आणि त्यासोबत आमचे महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख यांचं आगमन झालं आहे वेलकम. कारण निसारबाई शेख म्हटलं की नो डाऊट वन मॅन शो, कोणत्याही पोलला त्यांना उभं करा, मी खेळेल, मी लढूंगा हे त्याने नेहमीच सांगितलं आहे. आणि म्हणून तरी की काय बदलापूरचा जगत सरकार म्हणून त्यांची ओळख आहे. आणि तसाच खेळ तुम्हाला पाहायला मिळेल ज्यावेळेस मैदानावरती दाखल होतात. टॉप गिअरवरती बॅटिंग त्याची आपण नेहमीच पाहिली आहे. आणि आज देखील जानताराचा बदलापूर टीमच्या विरोधात खेळण्यासाठी वाईल्ड कार्ड एंट्री लेट पडतो थेट असंच म्हणावं लागेल. खरं तर पोलीस बांधव आहेत, परंतु कौतुक व्हायला हवं समीर सर, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आधी ते पोहोचतात. आणि आजपर्यंतचा इतिहास आहे कोणत्याच स्पर्धेमध्ये पेनल्टी लावून त्यांनी घेतली नाही आहे उशीर येण्यासाठी. आणि म्हणून तर की काय महाराष्ट्र पोलीस म्हणून त्याची ओळख आहे. आणि खरं तर गुन्हेगाराच्या आधी ते पोचत असतात. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये जयवंत गावट यांच्याकडून. चला भाईजान असले म्हणजे सर्वच असले हरकत नाही आहे. मग तर आम्ही म्हणत असतो सण साजरा होतो गर्दीतला, कारण माणूस उभा असतो वर्दीतला. बरोबर यार मरून ट्रॅकवरती प्रथमेश दिसले दाखल झाला या मॅचमध्ये. तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 3चा खेळ संपल्यानंतर आता ओव्हर नंबर 4 मध्ये वरून ट्रॅकवरती दाखल होतोय सोनू. 31 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. बिगिट मोठा फटका खेळलाय 20 शेप मध्ये 12शी वार्तालाप करत असताना बॉल जाईल हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे दंग. आणि आता सोनूला सांगितलंय विशाल भारतीनं सोनू तुझा माझ्यावरती भरोसा नाही का, आलाय षटकार.
अतिशय भावड्याच्या बाटपतून हा षटकार येतोय. फ्रंट फुटला आले, बॅक फुटला गेले आणि त्यानंतर हा धमाका तुम्हाला पाहायला मिळेल. अद्याप तशीच बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. टर्न केलाय ऑन साईडला, डीपमध्ये खेळाडू पोहोचतील वेगानं, डीपमध्ये बॉलवर ते पोहोचतात, उत्तम फेक करतील. 2 धाबा 1 पॉईंटचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा देखील 1 पॉईंटला जातील आणि त्या 2 धाबाच्या साथीने धाव फलक टीमची टोटल पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धाबा 39 39 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. अजून या मॅचमध्ये 5 धाबाची गरज बढ तयार. इथे घडलंय काय तर बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि मागची असती दाखवली आणि आता तीच वाकवली असं म्हणावं लागेल आणि धक्का लागतो मोठा बॅटिंग करत असताना टीम मामनोलीला फुरदस बाद. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, स्कोर लेगला बॉल निघाले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचता, डीप मधून धावत परत योगेश पोहोचला आणि अखेर DRS. चला आपल्याकडे वेळ आहे, आपण सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करेल अनिकेतजी गव्हाळे आपण या, आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. स्पर्धेमध्ये अनिकेत गव्हाळे यांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि अखेर दुसऱ्या रद्दीमध्ये ते जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. नॉट आउट. नवीन बॅटर मात्रावरती अक्षय. सिद्धेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखवलं होतं यंगस्टर खेळाडू सिद्धेशला तुम्ही पाहताय काय खेळ दाखवला होता. खरं तर मानकिवरीच्या स्पर्धेमध्ये साई एकविरा चषक या स्पर्धेमध्ये सर्वच प्रेक्षकाची मनं त्याने जिंकली होती. तोच खेळाडू तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती आता दाखल होतोय. सिद्धेश देसलेला तुम्ही पाहताय या मॅच मध्ये दाखल झाला. आमच्यासोबत किशोरजी देशमुख यांचे चिरंजीव आमच्यासोबत जोडले गेलेत तेलमाच्या भूमिकेत. शुभम किशोर देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेत. क्रिकेटची आवड त्याला भरपूर आहे, क्रिकेटची ओढ त्याला भरपूर आहे, म्हणून तल्पाच्या भूमिकेत तो देखील जोडला जातो. बरोबर यार. पहिला बॉल रफ्तार का सौदागर म्हणून ज्याची ओळख आहे. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती पहिला डॉट आलाय. या मॅचमध्ये अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉलमध्ये फक्त 3च धाबाची गरज आहे. 5 बॉलमध्ये 3 धाबा इथून चेस होतील की थांबवल्या जातील हा देखील प्रश्न तुम्हाला पार मिळतोय. यंगस्टर खेळाडू मंदिरावरती खेळतोय आणि काय गोलंदाजी केली. पहिला बॉल निर्धाव त्याने टाकलाय, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न तो करतो या मॅचमध्ये आणि अखेर चांगली गोलंदाजी पार मिळेल. बॅटची कडा फटका चांगलाय, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पाठमोरा आणि अखेर दन 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 करत बॉल जाईल सीमारेषा पार. अजून एक देखणा स्ट्रोक, धाव मिळतील 4.
टीम चेअरमन मामडोली हा सामना तुम्ही जिंकलात तर हार्ड लक टीम